दलिताच्या भीमराजा कोटी कोटी प्रणाम माझे, माझ्या शिरावरती दानदात्या तुझे ओझे, जीव तुझा जळाला साठा मा मिळाला, भीमा तुझ्या धनाचा वाटा मा मिळाला. की बाबा रे तुमच्या मुलांना चतुर भाकर कमी घाला, परंतु वाचन आणि शिक्षण हे त्यांना मूलभूत गरज आहे, त्यांना शिक्षणाची आवड लावा. बाबासाहेबांनी राजगृह जे मुंबईला बांधलेलं आहे ते रमाईसाठी किंवा इतर कुणासाठी बांधलेलं न 50,000 ग्रंथ जे होते त्यांचे ते ग्रंथ ठेवण्यासाठी बांधलेलं आहे. त्याच्या खांद्यावरती ही विचारांची शिदोरी आज आम्ही घेऊन जात आहोत. बाबासाहेबांनी आम्हाला एवढं दिलंय की हे पुस्तकाचं वजन आमच्या डोक्यावर काहीच वाटत नाही. की वाचाल तर वाचाल, तुम्ही जर हे पुस्तकं वाचली तर तुम्ही जगामध्ये कुठं कमी पडणार नाहीत. भीम नाही कळाले तुम्हा बुद्ध कुठून कळल, जेव्हा तुमचा बुडा सगट जळण तेव्हा भीम तुम्हा कळल. भीमा कोरेगाव या ठिकाणी शौर्य दिनासाठी लाखोच्या संख्येनं राज्य आणि देशभरातून अनुयायी आलेले आहेत. 1 जानेवारीला दरवर्षी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी यायचे आणि आपल्या शूरवीर पूर्वजांना सलामी द्यायचे आणि त्याच्याच प्रित्यर्थ या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनुयायी या ठिकाणी येतात. बाबासाहेबांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, शिक्षण हेच वाघिणीचं दूध आहे, वाचाल तर वाचाल. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीनुसार अनुयायी जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येतात. आता आपण पाहिलं की या ठिकाणी डोक्यावर संविधानाचा ग्रंथ असेल किंवा इतर ग्रंथ जे आहेत ते घेऊन येत आहेत. दादा, काय भावना आहे आपण या ठिकाणी पूर्ण हे ग्रंथ खांद्यावर घेताय? आणि मी आता ते उचलून बघितले की खूप वजनदार आहेत ते. हे ग्रंथ नसून हे प्रत्येक मानवाच्या जीवनाच्या क्रांतीसाठी, प्रगतीसाठी फार मोठी शिदोरी आहे. बाबासाहेबांना आम्हाला सांगितलं तुम्ही शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण जर शिकलो म्हणून इथपर्यंत आलो, पण आणखी 2 गोष्टी जर आपण यापुढे भविष्यामध्ये जर आपण त्या आत्मसात केल्या तर जगाच्या पाठीवरती या भारत देशाचं नाव निघेल, इथल्या भारतीयाचं नाव निघेल, इथल्या मूलनिवासी नागरिकाचं नाव निघेल. मला एवढंच सांगायचंय की प्रत्येक युवकानं व्यसनाधीन होण्यापेक्षा जर हे पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न केला तर मी तो व्यक्ती किंवा तो कोणताही नागरिक आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी पडणार नाही. चैत्यभूमीवर देखील आपण बघतो की दादरला विश्व रेकॉर्ड होतो, वर्ल्ड रेकॉर्ड होतो, गिनीज बुकात देखील नोंद झालेली आहे की बाबासाहेबांचे जे अनुयायी आहेत ते 4 कोटीहून अधिक पुस्तकांसाठी खर्च करतात. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः राजगृह आहेत जगातले एकमेव महामानव की त्यांनी राजगृह जे आहे ते पुस्तकांसाठी, राहण्यासाठी नाही तर पुस्तकं ग्रंथ ठेवण्यासाठी बांधलेलं आहे. कसं बघता याकडे? त्यातून काही प्रेरणा घेतलेली आहे? बाबासाहेबांनी राजगृह जे मुंबईला बांधलेलं आहे ते रमाईसाठी किंवा इतर कुणासाठी बांधलेलं न 50,000 ग्रंथ जे होते त्यांचे ते ग्रंथ ठेवण्यासाठी बांधलेलं आहे. त्यातून त्यांनी एक आपल्या समाजाला, या देशाला एक असा संदेश दिलेला आहे की वाचाल तर वाचाल, तुम्ही जर हे पुस्तकं वाचली तर तुम्ही जगामध्ये कुठं कमी पडणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला हे वाचावं लागेल. या स्पर्धेच्या युगामध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. हे आम्हाला 100 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. म्हणून आमच्या खांद्यावरती ही विचारांची शिदोरी आज आम्ही घेऊन जात आहोत. आपण बघतो की भीमा कोरेगावचं जे विजय स्तंभ आहे तो विजय स्तंभ आणि पार्किंगची जी जागा आहे त्यामध्ये अंतर 5 किलोमीटरचं साधारणतः असावं. आणि अशातच मी आता या ताईचे पुस्तकं जे आहेत, ग्रंथ जे आहेत ते उचलून बघितले, ते प्रचंड वजनदार आहेत. ताई, काय सांगशील? इतकं वजन तुम्ही या ठिकाणी डोक्यावर घेऊन या ठिकाणी चाललात, काय तुमची भावना आहे पुस्तकं आणि संविधान खरेदी करण्यामागं? बाबासाहेबांनी आम्हाला एवढं दिलंय की हे पुस्तकाचं वजन आमच्या डोक्यावर काहीच वाटत नाही. एवढी आम्हाला शिदोरी देऊन गेलेत बाबासाहेब. दादा, काय नाव आपलं आणि काय ही भावना आहे? आपण ह्या पिशव्या ज्या आहेत त्या पुस्तकांनी भरलेल्या आहेत, एकूणच काय आपली भावना आहे? आम्हाला हे वजन खूप कमी आहे. अजून बाबासाहेबांनी याच्यापेक्षा किती बुद्धी दिली आहे तरी कमीच आहे. तसे बाबासारखे अजून एखादे असे ग्रंथ तयार व्हावेत अशी आमची इच्छा आहे. काय आता ही पुस्तकं नेलेली आहेत, गावामध्ये वाचनालय आहे का? बुद्ध विहारामध्ये ठेवाल का किंवा घरामधून तुम्ही वाचायला? जरूर जरूर. सर्व ज्यांना वाचता वगैरे येतं त्यांना आम्ही जरूर ती पुस्तकं वाचून त्यांच्या बुद्धीमध्ये प्रगत करण्याचा विचार करू. तरुण जे आहेत ते आता आपण बघतोय की या देशामधला तरुण आहे तो वेगळ्या दिशेनं भरकटताना दिसतोय. मात्र बाबासाहेबांचे जे अनुयायी आहेत ते अनुयायी या ठिकाणी ग्रंथ खरेदीकडे आणि वाचनाकडे लक्ष देतात. आता आपण विशेष लक्ष दिलं तर या ठिकाणी मोठा जो संच आहे तो या तरुणाच्या हातात आहे. आणि वाचनाची प्रेरणा ही मुळात प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून मला मिळालेली आहे. बाबासाहेब आंबेडकर नेहमी आपल्या भाषणातून म्हणत असायचे की बाबा रे तुमच्या मुलांना चतुर भाकर कमी घाला, परंतु वाचन आणि शिक्षण हे त्यांना मूलभूत गरज आहे, त्यांना शिक्षणाची आवड लावा. काय सांगशील? ही पुस्तकं जी आहेत ते
अतिशय वजनदार आहेत आणि 3-4 किलोमीटरवर तू या ठिकाणी चालत घेऊन चाललेलास. काय तुझ्या मनामध्ये विचार आहेत ग्रंथाविषयी? काय आता तेच बाबासाहेबांनी शिकवलं तेच इथून पुढे पण तेच चालणार. सगळ्या पिढ्यांना पण तेच शिकवण दिली दिलं पाहिजे. या ठिकाणी विजय स्तंभाला अभिवादन करून बाबासाहेबांनी दिलेली ऊर्जा घेऊन आम्ही वर्षभर त्या ऊर्जेचे जतन करतो. दलिताच्या भीमराजा कोटी कोटी प्रणाम माझे, माझ्या शिरावरती दानदात्या तुझे ओझे, जीव तुझा जळाला साठा मा मिळाला, भीमा तुझ्या धनाचा वाटा मा मिळाला. हा वाटा घेऊन आम्ही बाबासाहेबांचा प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक घरामध्ये नेऊन पोहोचवतो आणि त्या ऊर्जा पासून बाबासाहेबांचे गुण, बाबासाहेबांची वाणी, बाबासाहेबांचं कार्य, बाबासाहेबांचे लिहिलेले पुस्तक आम्ही वाचण्याचा प्रयत्न करतो आणि त्यापासून आम्ही काही घेण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून बाबासाहेबांच्या ऋणामध्ये राहून आपण बाबासाहेबांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून भीम नाही कळाले आपल्याला बाबासाहेब समजून घ्यावं लागतील. भीम नाही कळाले तुम्हा बुद्ध कुठून कळल, जेव्हा तुमचा गुन्हा सकट जळेल तेव्हा भीम तुम्हा कळल. बाबासाहेब समजून घेण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून प्रत्येक तरुणानं, प्रत्येक स्त्री पुरुषानं बाबासाहेब आत्मसात करून त्यांचे विचार आत्मसात करून पूर्व दिशेला त्या चांगल्या दिशेनं चालण्याचा हा प्रयत्न करायचा आहे. आणि या ठिकाणी या सौर दिनानिमित्त 2026 या ठिकाणी प्रत्येक आलेल्या सर्व बांधवांना शुभकामना व्यक्त करतो. बाबासाहेबांच्या ऋणात राहून त्यांच्याच पथानं चालण्याचा प्रयत्न करतो आयुष्यभर. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. एकूणच आपण बघतो की बाबासाहेब म्हणायचे की जे लोक इतिहास विसरतात ते लोक नव्याने इतिहास घडू शकत नाहीत. भीमा कोरेगावचा ऐतिहासिक शौर्य दिन आणि इतिहास जो आहे तो इतिहास उजागर करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनुयायी आलेले आहेत आणि पुस्तक ग्रंथ वाचनासाठी ग्रंथ जे घेऊन डोक्यावर चाललेले आहेत हे एक विशेष आणि वैशिष्ट्यपूर्ण नाविन्यपूर्ण म्हणावं लागेल. धम्मशील सावंत, भीमा कोरेगाव, पुणे.